एक वेगळी बातमी. ड्रग्सचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यामध्ये दादा विरुद्ध दादाचा संघर्ष सुरू झालाय. काय आहे हा प्रकार पाहूया. पुण्यात पुन्हा दादा विरुद्ध दादा. ड्रग्सचा व्हिडिओ समोर आला आणि पुण्याच्या दादागिरीवरून रंगलेल्या सामन्याला पुन्हा धार आली. ड्रग्सवर बोलताना चंद्रकांत पाटील काय म्हणाले तुम्हीच ऐका. पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारचे पण आहे, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत. चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे आहे हे अगदीच उघड आहे. एका दादांचा रोख दुसऱ्या दादांकडे. पाटील बोलले आणि नंतर सारवासारवही केली. म्हणाले, मला आठवत नाही, पण अशा घटना घडायला नको. घडल्या आहेत तर तुम्हाला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाही. घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना. पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली. ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे. तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली. अजित पवार महायुतीत नव्हते तोपर्यंत पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे होतं. मात्र अजित पवारांच्या एंट्रीनंतर त्यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद गेलं आणि चंद्रकांत पाटलांना सोलापूरचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं. तेव्हाही अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार संघर्ष रंगला होता. पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यानं चंद्रकांत पाटील नाराज होते. बारामतीत पवारांना पाडायचंय असं वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर बारामतीत अघोषित बंदीच घातली होती. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यांमुळेच बारामतीत दादांचा उमेदवार पडला अशी चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीतही झाली होती. पवारांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमधला हा संघर्ष आणखी तीव्र झाला होता. आता ड्रग्सच्या निमित्तानं चंद्रकांत पाटलांचे नाराजीचे बोल पुन्हा समोर आले. त्याला अजितदादा गटानंही जोरदार उत्तर दिलंय. अजितदादानं खरं पाहिलं तर पुण्याचं पालकत्व हे सिद्ध केलेलं आहे. काही लोक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि खुर्च्या गरम करून गेले, पण पालकत्व हे काय असतं हे अजितदादांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात. अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत. आता महायुतीत अजित पवार नको असा सूर संघ आणि भाजपमधून उमटत असताना चंद्रकांत पाटलांची ही खदखद बाहेर आली. आमच्यात कुठलाही वाद नाही असं महायुतीतले नेते कितीही म्हणत असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी मात्र सोडत नाही. पुण्याहून प्रतीक्षा पारखीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.